हॅलो सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला डीजीके सर अक्कलकोट. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 त्याच्यातील पहिलं युनिट टीचिंग अप्टिट्यूड. या टीचिंग अप्टिट्यूड मध्ये येणारे 100 महत्वाच्या कन्सेप्ट बद्दल आपण चर्चा करीत आहोत. तर इथं एक नवीन कन्सेप्ट आहे. हा 56 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता आहे 57वा कन्सेप्ट. हा 57 कन्सेप्ट आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी बद्दल. आता ब्लूम्स म्हणजे बेंजामिन ब्लूम हा अमेरिकातील शिक्षणतज्ञ आहे आणि सायकोलॉजिस्ट आहे. आता हे बेंजामिन ब्लूम यांनी विद्यार्थी जे लर्निंग करीत असतात, लर्निंग करणारे जे विद्यार्थी असतात ते एका उद्देश ठेवून अभ्यास करीत असतात. बेंजामिन ब्लूम यांनी 1956 ला एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी हे पुस्तक 1956 ला एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह. हा पुस्तकाचं नाव आहे आणि टायटल आहे, या पुस्तकाचं सब टायटल आहे द क्लासिफिकेशन ऑफ एज्युकेशनल गोल्स. शैक्षणिक उद्देशांचा वर्गीकरण. ऍक्च्युअली ह्या पुस्तकात ब्लूम्स यांनी काय सांगितलेलं आहे, द फ्रेमवर्क फॉर कॅटेगरायझिंग एज्युकेशनल गोल्स. शैक्षणिक उद्देश त्यांनी वेगवेगळ्या विभागामध्ये वर्गीकरण केलेले आहेत. आता ह्यांच्या ह्या पुस्तकामध्ये एकूण त्यांनी 6 उद्देश सांगितलेले, 6 उद्देश. आता ह्या उद्देशाला आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन. आता ह्या पुस्तकात एकूण खरं तर त्यांनी तीन डोमेन्स सांगितलेले. त्या 3 डोमेन्स म्हणजे पहिला डोमेन्स आहे कॉग्निटिव्ह डोमेनला आपण नॉलेज डोमेन असे म्हणतो, ज्ञानाचा क्षेत्र. दुसरा आहे अफेक्टिव्ह डोमेन म्हणजे इमोशनल डोमेन, त्याला आपण म्हणतो भावनात्मक क्षेत्र. आणि तिसरा आहे सायकोमोटर डोमेन. सायकोमोटर ह्याचा अर्थ ऍक्शन डोमेन, कृती क्षेत्र. हे 3 डोमेनचं नाव लक्षात ठेवा, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह, सायकोमोटर. कॉग्निटिव्ह म्हणजे नॉलेज, अफेक्टिव्ह म्हणजे इमोशन आणि सायकोमोटर म्हणजे ऍक्शन. आता हे जे कॉग्निटिव्ह डोमेन आहे, कॉग्निटिव्ह डोमेनसाठी त्यांनी एक उद्देश सांगितलेले, एकूण 6 उद्देश त्यांनी सांगितलेले, 6 ऑब्जेक्टिव्ह. आणि पहिला उद्देश आहे, क्वेश्चन पेपरमध्ये असे विचारतात, अकॉर्डिंग टू बेंजामिन ब्लूम कॉग्निटिव्ह डोमेनचा पहिला उद्देश कोणता आहे आणि शेवटचा उद्देश कोणता आहे. पहिला उद्देश आहे नॉलेज, दुसरा उद्देश आहे कॉम्प्रेहेन्शन, तिसरा आहे ऍप्लिकेशन, चौथा आहे ॲनालिसिस, 5वा आहे सिंथेसिस आणि 6वा आहे इव्हॅल्युएशन. पहिला आहे नॉलेज म्हणजे ज्ञान. हे कशाची आपण रिकॉलिंग केलं पाहिजे सगळं फॅक्ट बद्दल आठवण करणे. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आपण जे फॅक्ट आठवण केलेलं असतो त्याचं अंडरस्टँडिंग करून घेणे. ऍप्लिकेशन जे अंडरस्टँडिंग झालेलं असलेलं ज्ञान त्याचा आपल्याला वापर केला पाहिजे, यूज द नॉलेज. आणि त्यानंतर ॲनालिसिस जे नॉलेज आहे त्याचा ब्रेकडाऊन केला पाहिजे, विभागणी केला पाहिजे, त्याला छोट्या विभागामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे. आणि वर्गीकरण केलेले नॉलेज सिंथेसिस केला पाहिजे, कॉम्बिनेशन केला पाहिजे. त्यानंतर कॉम्बिनेशन केल्यानंतर मेक द इव्हॅल्युएशन, त्याचा मूल्यमापन केलं पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला जजमेंट देता आला पाहिजे. आणि हे जे 6 ऑब्जेक्टिव्ह आहे त्या 6 ऑब्जेक्टिव्हला त्यांनी 2001 मध्ये थोडं नाव बदललेलं आहे. नाव बदलून त्याला रिवाइज्ड नेम्स दिलेले आहेत. तुम्हाला ओल्ड 6 नाव पण विचारू शकतात किंवा नवीन 6 नाव सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. आता हे 6 लेवल्स डिवायडेड 2001 मध्ये ह्या बेंजामिन ब्लूमचं. हे बघा, नॉलेजला त्यांनी रिमेंबर म्हणून नाव ठेवलेले, कॉम्प्रेहेन्शनला अंडरस्टँडिंग म्हणून नाव दिले, ऍप्लिकेशनला अप्लाय, ॲनालिसिसला ॲनालाइज, सिंथेसिसला इव्हॅल्युएट आणि इव्हॅल्युएशन त्याला क्रिएट म्हणजे निर्मिती करणे. हे जे
बेंजामिन ब्लूमचा जो टॅक्सॉनॉमी आहे त्याच्यातील पहिला क्षेत्र आहे, पहिला उद्देश आहे रिमेंबर. आपल्याला प्रत्येक घटना विषय ज्ञान आपल्याला लक्षात ठेवावं लागतो, रिमेंबर. आणि दुसरा उद्देश आहे, जे आपण रिमेंबरिंग केलेलं असतो त्याचा अंडरस्टँडिंग करून घेतला पाहिजे, ते समजून घेतला पाहिजे. आणि जे विषय ज्ञान समजून घेतलेलं असतो तो तिसरा उद्देश आहे अप्लाय. त्याचा आपल्याला वापर करता यायला पाहिजे, अप्लाय करणे. आणि त्यानंतर त्याचा अनालिसिस करणे, त्याचा अनालाइज करणे, त्याचं विश्लेषण करणे, त्याचं वर्गीकरण केले. त्यानंतर आपण जे वर्गीकरण करतो त्याचं इव्हॅल्युएशन करता आला पाहिजे, मूल्यमापन करता आला पाहिजे. आणि त्यानंतर आपण जे नॉलेज समजून घेतलेलं असतो, जे रिमेंबरिंग करतो, जे अंडरस्टँडिंग करून घेतो, जे अप्लाय करतो, जे अनालाइज करतो, त्याच्यानंतर जे इव्हॅल्युएट करतो, तेच नॉलेज आपल्याला नवीन नॉलेजमध्ये क्रिएट करता आला पाहिजे. You have to create new knowledge, you have to create new ideas, you have to create new things, you have to create new concept. हे शेवटचे टप्पा आहे. बेंजामिन ब्लूमचा उद्देशांचा शेवटचे टप्पा क्रिएट आहे. पहिला टप्पा आहे रिमेंबरिंग करणं. ओके, प्लीज हे सगळं कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. थँक्यू सो मच. नमस्कार. प्रश्न कसे विचारतात? बेंजामिन ब्लूम हा कोणत्या देशाचा शिक्षण तज्ञ आहे? अमेरिकाचा. बेंजामिन ब्लूम यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? द टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल गोल्स. आणि ह्या पुस्तकाचं सब टायटल काय? द क्लासिफिकेशन ऑफ एज्युकेशनल गोल्स. हे पुस्तक कोणत्या वर्षी पब्लिश केले? 1956ला, 1956ला. ह्याच्यामध्ये त्यांनी किती शैक्षणिक डोमेन्स सांगितलेले? 3 डोमेन्स: कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह, सायकोमोटर. कॉग्निटिव्ह म्हणजे काय? हे नॉलेज रिलेटेड असतो. अफेक्टिव्ह म्हणजे काय? हे इमोशनल रिलेटेड असतो. सायकोमोटर कशासाठी? ऍक्शन रिलेटेड आहे. याच्यामध्ये किती त्यांनी ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले? 6 ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले. पहिला ऑब्जेक्ट कोणता आहे? नॉलेज. दुसरा कोणता आहे? दुसरा विचारतात. पहिला विचारतात नॉलेज, आणि तिसरा विचारतात, शेवटचे विचारतात इव्हॅल्युएशन. पहिला आहे नॉलेज, दुसरा आहे कॉम्प्रिहेन्शन, तिसरा आहे अप्लिकेशन, चौथा आहे अनालिसिस, पाचवा आहे सिंथेसिस, त्याच्यानंतर आहे इव्हॅल्युएशन. आणि तोच त्यांना नाव डिफरंट 2001 मध्ये दुसरं नाव दिलेलं आहे. पहिला आहे रिमेंबरिंग, दुसरा आहे अंडरस्टँडिंग, तिसरा आहे अप्लाय करणे, त्याच्यानंतर अनालिसिस करणे, त्यानंतर इव्हॅल्युएट करणे, त्याच्यानंतर क्रिएट करणे. प्लीज हे सगळं लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार.